हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉयलेट बाथरूम वॉश बेसिन यांची डीप क्लिनिंग कशी करायची. जर तुमच्याकडे बोरचं पाणी असेल, हार्ड वॉटर असेल, त्याचे डाग आपल्या टॉयलेटच्या भांड्याला वगैरे पडतात, बाथरूममध्ये जे काही असेल त्याला पडतात, फरशांना वगैरे पडतात, ते कसे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत काढायचे आणि कमी मेहनतीमध्ये काढायचे. नळावर देखील आपला थर चढलेला असतो, ते देखील कसा सोप्या पद्धतीने काढायचा आणि नळ तुमचा अगदी नव्यासारखा चमकेल. तर अशा सोप्या टिप्स आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपलं हे घाण झालेलं वॉशरूम अगदी कमी वेळेत आपण स्वच्छ करणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या टिप्स शेअर करणार आहे, त्याचबरोबर हे सुद्धा शेअर करणार की रोजच्या बेसिसवर कसं क्लीन करायचं. तर पहा, जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो वॉशरूमची, आपल्या टॉयलेट बाथरूमची, तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचं, जो पसारा आहे तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की किती क्षार चढलेले आहे, क्षारचा किती थर चढलेला आहे आणि किती डाग त्याचे पडले आहेत पाण्याचे. तर बघा, सगळ्यात अगोदर जेव्हा डीप क्लिनिंग करते तेव्हा मी माझा सगळा पसारा हा काढून घेते, कारण की पसारा काढल्याशिवाय डीप क्लिनिंग होणार नाही आपली. तर सगळ्यात म्हणजे पसारा मी काढून घेतला आहे. त्यानंतर मी वॉल इथे घासत आहे. याला मी सोल्युशन बनवून घेतलं आहे, ते मी वॉल घासत आहे. अगोदर तुम्ही वॉल घासून घ्या, डायरेक्ट तुम्ही दुसरं काही करायला लागू नका. सगळ्यात पहिलं सामान काढून घ्यायचं, नंतर वॉल घासून घ्यायची. इथे व्यवस्थित मी घासत आहे आणि जे काही कॉर्नर हे होते, स्टँड होते, रॅक याला म्हणूयात आपण, तर ते देखील इथे मी घासत आहे, कारण की त्याच्यावर देखील क्षारचे खूप डाग पडले होते आणि सगळं ते वाईट झालं होतं. त्यामुळे ते देखील मी व्यवस्थित घासून घेतलं आहे. वॉल देखील घासत आहे. एखादा ना आपला काथ्या असतो ग्रीन वगैरे किंवा सिल्वरवाला, तो काथ्याच तुम्ही घासायला ठेवा, वेगळाच ठेवायच्यासाठी. माझा हे 3 काथे असे वेगळेच असतात बाथरूमसाठी, बेसिंगसाठी वगैरे, वॉश बेसिंगसाठी. हे सगळं मी व्यवस्थित घासून घेते. याला धुवून देखील घेते. आता मोबाईलवर पाणी उडेल म्हणून मी थोडंसं याला हळू धुते. बघा किती क्लीन हे निघालं आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं किती त्याच्यामध्ये डाग वगैरे होते. तर चला, हे देखील धुवून आपलं झालेलं आहे. तोपर्यंत त्याचं पाणी वगैरे गळेल भिंतीचं खाली, तोपर्यंत आपण दुसरं काम करायला घेऊयात. बघा, आपले जे नळ असतात त्याच्यावर पूर्ण क्षार चढलेले असतात, पूर्ण क्षारचा थर असतो. जर आपल्याकडे बोरचं पाणी असेल तर ते कसे क्लीन करायचे पहा. लिंबूचं साल इथे मी घेतलं आहे. लिंबू घ्यायची गरज नाही आपल्याला. लिंबाचे साल मी स्टोअर करून ठेवते आणि ते मी अशा वेळेस वापरत असते. लिंबाच्या सालीचे अनेक उपयोग आहेत. तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे. खूप साऱ्या वस्तू तुम्ही क्लीन करू शकता, त्याने अगदी नव्यासारख्या निघतात. तर बघा, इथे नळाला मी लिंबू लावून ठेवते व्यवस्थित. सगळीकडे लावून ठेवा आणि बिफोर आफ्टर तुम्हाला रिझल्ट दिसूनच येईल व्हिडिओमध्ये. फक्त एक काम करायचं की याला आपल्याला 5 ते 10 मिनटं तरी आपल्याला लिंबू लावून ठेवायचं आहे. लगेचच तुम्ही घासू नका, लगेचच रिझल्ट येतो पण एवढा छान रिझल्ट येत नाही, त्यामुळे 5-10 मिनटं त्याला ठेवा. तर बघा, मी असे लिंबू स्टोअर करून ठेवत असते. जेव्हा मला लागेल तेव्हा मी यूज करत असते. फ्रीजमध्ये ठेवते हा मी डब्बा, लिंबूची साल ॲक्च्युली. तर पहा, ते आपण लावून ठेवलं, ते त्याचं काम करेल, तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊयात. तर इथे भिंती आपल्या धुवून घेतल्या होत्या आपण, त्याचं पाणी गळलं आहे. थोड्या त्या सुकल्या की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे एखादा कपडा असेल त्याने आपल्याला आपल्या भिंती वगैरे पुसून घ्यायच्या आहेत. जे आपले स्टँड वगैरे आपण धुतले आहेत त्याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून जे हार्ड वॉटरचे डाग आहेत ते आपल्या भिंतीवरती पडणार आहेत. जे पांढरे डाग असतात ते आपल्या भिंतीवरती पडणार नाहीत. तर त्यानंतर इथे थोडासा वेळ झाला आहे. त्यानंतर मी इथे आता स्क्रबरने इथे नळ घासून घेते, कारण की खूपच जास्त घाण झाला होता, त्यामुळे स्क्रबरने घासायची गरज पडली आहे. इथे थोडासा घासा, एकदम नव्यासारखा नळ इथे निघाला आहे. अगोदरचं तुम्ही पाहिलाच असेल आणि आत्ताचं पाहून घ्या. नळ घासल्यानंतर, धुतल्यानंतर त्याला देखील पुसून घ्या, जेणेकरून पाण्याचे डाग त्याच्यावर राहणार नाहीत. ही खूप महत्त्वाची टीप आहे. काही जर आपल्याकडे हार्ड वॉटर असेल, धुतल्यानंतर ते पुसणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर इथे पहा, सगळ्यात नंतर आपल्याला इथे खालच्या फरशीला इथे मी हे टाकून घेते. हार्पिक मी इथे टाकून घेतलं आहे आणि लगेचच आपल्याला हे घासायचं नाही आहे. तर इथे थोडा वेळ, 1-अर्धा तास तरी आपल्याला हार्पिक ठेवायचं आहे. हार्पिक हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, त्यामुळे हार्पिक टाकून तुम्ही तिथेच थांबू नका. हार्पिक टाकून तुम्ही थोडा वेळ बाजूला थांबा आणि नंतर तुम्ही जे काही तुम्ही स्वच्छ करतात ते तुम्ही घासायला घ्या. तर इथे अर्धा तास झाला होता, त्यानंतर मी ते घासायला घेतला आहे. हार्पिक टाकल्यानंतर नुसतं एकाच जागेवर टाकू नका, त्याला अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घ्या आणि नंतरच तुम्ही अर्धा तासानंतर वॉशरूम, तुमच्या भिंती वगैरे फरशी वगैरे तुम्ही घासायला घेऊ शकता. आणि तुम्ही पाहत असाल अगोदर किती त्याचे डाग होते, पिवळे डाग वगैरे पडले होते पाण्याचे, आणि आता ते सगळे निघाले आहेत स्वच्छ पद्धतीने. इथे
अर्धा तास तरी तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्ही रिझल्ट इथे पाहतच असाल किती छान आलेला आहे। तुम्हाला जर वाटलं तर नंतर तुम्ही काथ्याने देखील घासू शकता, पण जेव्हा हार्पिक असतं तेव्हा हार्पिक असताना तुम्ही काथ्याने घासू नका। जो ब्रश असतो त्याने घासा, जो खराटा असतो आपला प्लास्टिकचा बाथरूममधला त्याने घासा आणि रिझल्ट तुम्ही इथे पहा, कारण की हार्पिकच्या हानिकारक असतं, त्यामुळे हाताला वगैरे हार्पिक लागू देऊ नका। बाथरूम घासताना, सगळे फरशा घासताना बाथरूमच्या खालचा फ्लोअर, तेव्हा तुम्ही चप्पल मात्र जरूर घालावी आणि हात ग्लव्स वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही घालू शकता। माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाही आणि मी सगळं हे झाल्यानंतर मी हार्पिक काढल्यानंतर मी काथ्याने घासला आहे, ही देखील तुम्ही काळजी घ्या। आणि आता तुम्ही इथे टॉयलेटचं भांडं बघितलं असेल किती घाण झालेलं आहे, किती डाग त्याला पडले आहेत। साईडचे कॉर्नर देखील तुम्हाला असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तर बघा अशा पद्धतीने मी सगळं स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर खालचा फ्लोअर जो आहे तो मी धुवून घेते। टॉयलेट याच्या हे मी अगोदर जेव्हा मला हे करायचं होतं, बाथरूम घासायचं होतं, तेव्हाच मी अगोदर टाकून ठेवलं होतं। अगोदर टाकून ठेवायचं, 20 ते 25 मिनिटं थांबायचं आणि नंतर हे करायचं। माझ्या वाचण्यामध्ये आत्ता असं आलं होतं की हार्पिकमुळे एका ताईंना खूप त्रास झाला होता, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज पडली होती। त्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल हार्पिकचा, त्यांना श्वास वगैरे घ्यायला त्रास झाला होता, तर तुम्ही हे सुद्धा घालू शकता। मास्क वगैरे घालून सुद्धा तुम्ही वॉशरूम क्लीन करू शकता। तर इथे बघा असं पसरून ठेवते सगळीकडे, तरच आपलं हे डाग वगैरे निघतात, नाहीतर निघत नाहीत। लगेच आपण टाकलं आणि लगेच आपण घासलं तर 20 ते 25 मिनिटं ठेवायचं आणि नंतर घासायचं। आपण असं पसरवायचं सगळीकडे त्याला खराट्याने। याचा रिझल्ट खूप छान येतो आणि नव्यासारखी आपल्या वस्तू दिसायला लागतात। हे तरी आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा हे खूप काळपट वगैरे होतं, तर मी अशाच पद्धतीने याला खूप छान आणि स्वच्छ केलेलं आहे। तर ते सगळं घासून घेते आता व्यवस्थित, पटापट धुवून देखील घेते। तर तुम्ही इथे रिझल्ट पाहत असाल बिफोरचं कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे, खूप छान रिझल्ट आहे। तुम्ही देखील नक्की अशाच पद्धतीने डीप क्लिनिंग तुम्ही बाथरूमची करत जा आणि पहा आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये साबणाचे असतं ना, एक झाकण असतं आणि खाली साबण ठेवायचं असतं, त्याच्यामध्ये आपण 2-2 साबणे ठेवत असतो, अशा पण लोक असतो मिडल क्लास। पण कधी कधी नाही ते छान वाटत, तर त्या साबणी घरच्यांना आपण नाही काही बोलू शकत। तर पहा ते सगळं मी क्लीन करून घेतलं आहे आणि एका याच्यामध्ये एकच साबण ठेवलं आहे, कारण की छान वाटतं, दिसायलाही छान दिसतं आणि आपल्या मनाला देखील छान वाटतं। तर पहा इथे वॉश बेसिन मी डेली जर मला क्लीन करायचं असेल तर मी याला फक्त हँडवॉश टाकते आणि घासून घेते, पण डीप क्लिनिंग जेव्हा मला करायची असते तेव्हा मात्र मी हे टाकून हार्पिक टाकून तुम्ही वॉश बेसिन देखील क्लीन करू शकता, अगदी नव्यासारखं निघतं आणि कानेकोपरे निघत नाही। त्यामुळे ब्रशचा वापर तुम्ही करा। हार्पिक असताना तुम्ही काथ्याने घासू नका, हाताला जखम होण्याचे चान्सेस असतात, हात जळण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तुम्ही हार्पिक असताना हाताने घासू नका, ब्रशनी वगैरे देखीलच घासा। आणि सगळं हार्पिक निघाल्यानंतर इथे मी काथ्याने घासून घेते। डेली बेसिसवर मी काथ्यानेच घासते, तेव्हा फक्त मी हँडवॉशने बेसिंग घासत असते, रोज बेसिंग घासते। जेव्हा डीप क्लिनिंग असते तेव्हा मात्र याने घासते, हार्पिक वगैरे टाकून ब्रशने घासते। तर इथे रिझल्ट पाहत असाल तुम्ही किती छान असा आलेला आहे, अगदी नव्यासारखे निघाले आहेत। आणि 2 प्लांट मी इथे ठेवलेत आर्टिफिशियल, त्याने देखील खूप छान असा लुक येतो आपल्या तर बघा आपल्या वॉश बेसिंगला वगैरे असे आर्टिफिशियल प्लांट ठेवले, अशी साईडला जागा असेल तर खूप छान असा लुक येतो। तुम्ही वॉशरूममध्ये वगैरे देखील ठेवू शकता, खूप छान मस्त लुक येतो, तुम्ही पाहत असाल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। सध्यासाठी बाय बाय। सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।